श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव, सीताकांत स्मरण जय जय राम। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये देवासुर संग्राम झाला, देव आणि दैत्य यांनी एकत्रितपणे समुद्रमंथन केलं, अमृताची प्राप्ती झाली। अमृत देवांनी घेतलं आणि दैत्यांच्या पदरात काहीही पडलं नाही। तेव्हा दैत्य निराश झाले आणि त्या निराशेतून ते देवांबरोबर त्यांचा युद्धसंग्राम झाला। याच्यात अनेक दैत्य मृत्युमुखी पडले, अनेक दैत्य जखमी झाले आणि शेवटी ब्रह्मदेवाने नारदांच्या मध्यस्थीने हा देवासुर संग्राम थांबवला। या सृष्टीच्या कार्यामध्ये जसे देव महत्त्वाचे आहेत तसे दैत्य सुद्धा महत्त्वाचे आहेत। कुठलीही गोष्ट त्याज्य या सृष्टीतून नाही, हे नारदांमार्फत सर्वांना ब्रह्मदेवांनी तो संदेश दिला। युद्ध थांबलं आणि त्यानंतर पुढची कथा आता शौनक ऋषींना सूत सांगतायत। जी कथा शुकदेवांनी राजा परीक्षिताला सांगितली तीच कथा आता हे सूत सुद्धा शौनकांना सांगतायत। शुकदेव म्हणाले, राजा परीक्षिता, राजा बलीला शुक्राचार्यांनी नंतर संजीवनी विद्येने पुन्हा जिवंत केले, त्याचप्रमाणे इतरही जे बलवान असे दैत्य होते त्यांनाही जिवंत केलं। युद्ध संपलं, बली पुन्हा जिवंत झाला शुक्राचार्यांच्या कृपेने। परंतु बली हा मनातून खिन्न झालेला होता। त्याचं कारण आपला या युद्धामध्ये पराभव झाला, आपल्याला मरण ओढवलं, या गोष्टीचं वैषम्य बलीला वाटत होतं। कारण त्याही पेक्षा त्याला जे वाईट वाटत होतं ते म्हणजे युद्ध आहे, युद्धात तर जय पराजय होणार आहे, मृत्यूपासूनही कोणी सुटत नाही। परंतु या युद्धानंतर बलीजवळ कुठलंही वैभव उरलं नाही आणि त्यामुळे त्याला वाईट वाटू लागलं की आपलं वैभव सारं नष्ट झालंय। मनुष्याची शान बान आणि आन त्याच्याजवळ वैभव असेल तरच असतो, त्याचा कोणताही शब्द कोणीही ऐकून घेतं। परंतु त्याचं वैभव गेलं तर त्याची शान बान आन हे सर्व लयाला जातं आणि त्याचं दुःख मनुष्याला जास्त होत असतं। आपल्याजवळ वैभव उरलं नाही, आपले प्राण सुद्धा आपले गुरु शुक्राचार्य यांनीच आणून दिले। त्यामुळे बलीने आपलं सर्वस्व श्री गुरुचरणी अर्पण करून दिलं। यांनी मला प्राण दिला, वैभव अजून मिळालेलं नाही, परंतु ज्यांच्यामुळे मी सजीव झालो त्या शुक्राचार्यांच्या बद्दल त्यांच्या मनात कृतज्ञता आणि उपकाराची भावना म्हणून बलीने शुक्राचार्यांचं पूजन केलं। आता कसा हा उपकार फेडू, हा देव वाळून दूर सोडू, न्यायेक भावे प्रणिपात केला, विसरू कसा मी गुरुपादुकेला, विसरू कसा मी गुरुपादुकेला। गुरूंची सेवा, शुक्राचार्यांची सेवा त्याने मनापासून केली। माझी देव पूजा पाय तुझे गुरु राजा, माझी देव पूजा पाय तुझे गुरु राजा, गुरु चरणाची माती तेच माझी भागीरथी, तेची माझी भागीरथी, माझी देव पूजा पाय तुझे गुरु राजा, माझी देव पूजा। गुरु चरणाचा बिंदू तोची माझा क्षीण सिंधू, गुरु चरणाचा बिंदू तोची माझा क्षीर सिंधू, तोची माझा क्षीर सिंधू, तोची माझा क्षीर सिंधू, माझी देव पूजा पाय तुझे गुरु राजा, माझी देव पूजा। गुरु चरणाचे ध्यान तेची माझे संध्या स्नान, गुरु चरणाचे ध्यान तेची माझे संध्या स्नान,
तेची माझे संध्या स्नान माझी देव पूजा पाय तुझे गुरु राजा माझी देव पूजा शिव दीन केसरी पायी गुरुविन दैवत नाही शिव दीन केसरी पायी गुरुविन दैवत नाही गुरुविन दैवत नाही माझी देव पूजा पाय तुझे गुरु राजा माझी देव पूजा नमो गुरुभ्यों गुरुपादुकेभ्यं नमः परेभ्यः परपादुकेभ्यं आचार्य सिद्धेश्वर पादुकेभ्यं श्री लक्ष्मीपति पादुकेभ्यं नमः। बलीने अत्यंत मनोभावे ही सेवा केली। शुक्राचार्यांनी त्यांच्याकडून विश्वजित नावाचा यज्ञ करून घेतला। कितीही केलं तरी गुरुला आपल्या शिष्याचा पराभव सहन होत नाही। त्यांनी त्याला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्यासाठी हे सर्व करतायत। बलीला स्वर्गावर विजय प्राप्त करायची इच्छा होती आणि तो विश्वजित यज्ञाला त्यांनी सुरुवात केली। जेव्हा त्याने तो यज्ञ केला तेव्हा त्या यज्ञाने यज्ञदेवाची पूजा झाली, तृप्ती झाली आणि त्या यज्ञवेदीतून सुवर्णाचा रथ, इंद्रांच्या घोड्यासारखे घोडे, सिंह चिन्हांकित असलेला ध्वज, सुवर्णाने मढवलेलं धनुष्य, अक्षय भाता, दिव्य कवच इत्यादी वस्तू उत्पन्न झाल्या। प्रल्हादार हा बलीचा आजोबा होता, त्याने सुद्धा बलीला सदा सर्वदा प्रफुल्लित राहणार अशी पुष्पमाला दिली। ब्राह्मणांनी त्याच्यावर कृपा केली, त्याला भरपूर युद्ध सामुग्री प्राप्त झाली। बलीनेही ब्राह्मणांना दक्षिणा दिल्या, ब्राह्मणांना वंदन केलं, प्रल्हादाला वंदन केलं आणि ब्राह्मणांचे आशीर्वाद त्याने घेतले। गुरुचा आशीर्वाद, देवा ब्राह्मणांचा आशीर्वाद घेतला। बंदौ प्रथम महिसूर चरणा मोहजनित संशय सबहरणा मोहजनित संशय सबहरणा। आणि हे सर्व बलीला त्या यज्ञविधीतून प्राप्त झाल्यानंतर बली अत्यंत प्रदीप्त दिसू लागला। जसा यज्ञविधीत अग्नी होता तसा तेजस्वी दिसू लागला। त्याने स्वर्गावर चढाई करण्याची सिद्धता केली। त्याच्या साह्यासाठी त्याच्या इतकेच पराक्रमी असं दैत्य सेना, प्रचंड अशी सेना त्याच्याबरोबर होती। युद्धासाठी असुरांनी प्रचंड सेना जमवली। बेरी, तुतारी, रणवाद्ये वाजू लागली, आकाश आणि अंतरिक्ष सारं दुमदुमू लागलं आणि बलीने या सर्व तयारीनिशी इंद्राची जी अमरपुरी होती त्या अमरपुरीवर चढाई केली। आता अमरपुरीचं वैभव कसं होतं? अत्यंत वैभवशाली अशी ही इंद्राची नगरी, पशु पक्षी, फुले फळे, वने उपवने यांनी बहारलेली अशी ही नगरी, महाल सुंदर, त्यांना सुवर्णाची दारे। ही अमरावती नगरी प्रत्यक्ष विश्वकर्म्याने निर्माण केलेली होती। अनेक तिथे विमाने त्या देवदेवतांच्या स्वागताला किंवा सेवेला हजर होती। या नगरीचं असं वैशिष्ट्य की इथे कोणी वृद्ध नव्हतं। देवाला वृद्धत्व कधीही येत नाही। देवता ह्या कायम तरुणो रूप संपन्नो सुकुमारो महाबलौ असं जे रामरक्षेत वर्णन केलेलं आहे तशाच सर्व देवता असतात। कोणी रुग्ण नाही, कोणी आजारी नाही, विकल नाही, सगळेच देवदेवता तरुण टवटवीत अशा अवस्थेत नित्यमंगला वाद्यांचा तिथे गजर नृत्य गायन चाललेलं होतं। गंधर्वांचं गायन, अप्सरांचं नृत्य आणि अशी ही पुण्यभूमी होती। आणि या पुण्यभूमीमध्ये फक्त पुण्यवंत मनुष्यच प्रवेश करू शकत होता। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। ती पुण्यभूमी होती, पवित्र भूमी होती। आणि अशा या इंद्राच्या नदीवर राजा बलीने
आक्रमण केलं. बलीच्या युद्धाची तयारी फारच जय्यत झालेली होती आणि इंद्राने त्याचं ते सैन्य पाहिलं आणि देवगुरु बृहस्पतींना विचारलं, गुरुदेव, बलीने फार मोठी सेना आणलेली आहे, याचं एवढं बल कसं वाढलं? आपण तर त्याचा पराभव केला होता, हे काही कळत नाही. हा बली आता त्रैलोक्यावर विजय मिळवेल की काय असं आता वाटू लागलेलं आहे. तेव्हा बृहस्पती म्हणाले, इंद्रा, बली एवढा का बली झाला आहे मलाही कळत नाही, परंतु भृगुवंशी ब्राह्मणांनी त्याला अनेक प्रकारची शक्ती प्रदान केलेली आहे. एक भगवान विष्णू शिवाय आता कोणाकडूनही तो दबला जाणार नाही, हा ब्राह्मणाचा आशीर्वाद. तो ब्राह्मणांच्या तेजाने तेजस्वी झालेला आहे. त्याच्यात ब्राह्मबल आणि क्षात्रबल असे दोन्ही बल एकवटलेले आहेत. दिग्बलम क्षात्रबलम बलात बलम ब्रह्मबलम. याच्या ठिकाणी तर दोघी तेज एकत्र आहे. क्षात्रबलही आहे, क्षत्रियाचंही बल आहे आणि ब्राह्मणांचंही बल त्याला ब्राह्मणांकडून आशीर्वाद रूपाने प्राप्त झालेला आहे. परंतु याचा पराभव केव्हा होईल? तर जेव्हा हा ब्राह्मणांना कमी लेखेल तेव्हाच याचं सर्व तेज नष्ट होईल. हा ब्राह्मणांना आपल्यापेक्षा कमी लेखायला लागेल तेव्हा याचं ब्रह्मबल त्याच्यातून निघून जाईल. आता काळ त्याच्या बाजूने झालेला आहे. तुम्ही आता तुमचा अनुकूल काल येईल यासाठी आता आपण तोपर्यंत आपलं संरक्षण करा असं बृहस्पतींनी त्यांना सांगितलं. आता नाईलाज होता. बली हा बलवान झाला होता. बृहस्पतींनी देवतांना सांगितलं होतं, बलीला काल अनुकूल आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने संरक्षण करा. देवांनी आपला रूप पालटली आणि स्वर्गातून त्यांनी पलायन केलं आणि जिथे त्यांना आश्रय मिळेल त्या ठिकाणी त्यांनी आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. बलीने अमरावतीवर चढाई केली. तिन्ही लोकांवर आपला अधिकार प्रस्थापित केला आणि त्यांनी 100 यज्ञ पूर्ण केले. त्याची सर्वत्र कीर्ती झाली. तो स्वतःला धन्य मानू लागला. पुन्हा वैभव प्राप्त झालं. सुपल हो मनोरथ तुमरे. ब्राह्मणांनी आणि गुरुने दिलेल्या या आशीर्वादाचा हा परिणाम आहे. देव असे दैन्यावस्थेमध्ये आता जीवन जगू लागले आणि देवांची माता आदिती, तिला या देवांची स्थिती पाहून फार वाईट वाटू लागले. यावेळेस कश्यप घरी नव्हते. ते समाधी अवस्थेत गेलेले होते, समाधी लावून बसलेले होते. कित्येक वर्ष तशी निघून गेली. काही कालानंतर कश्यप समाधी अवस्थेतून बाहेर आले. ते आदितीच्या आश्रमात आले आणि कश्यपांनी घरी येऊन पाहिलं तर सर्व उदासीनता होती. त्यांनी आदितीला विचारलं, आदिती, असे उदासीन का तुम्ही? तूही उदासीन दिसते, सर्वच उदासीन दिसते. तेव्हा आदितीने त्यांना सांगितलं, नाथ, सर्व काही ठीक आहे, परंतु आता आमची ही जी परिस्थिती झाली आहे ही देवांनी केली. ही जी परिस्थिती आहे ती दैत्यांनी केली आणि दैत्य या त्यांच्या पराक्रमाने देवांचा सर्व पराभव केला आणि देव आता दैनीय अवस्थेमध्ये जगत आहेत. दैत्यांनी सार वैभव लुटून नेलेलं आहे. बलीने पुन्हा त्रैलोक्य आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. तसं पाहिलं तर देव आणि दानव ही सृष्टी तुम्हीच निर्माण केलेली आहे. तुम्ही दोघींवरही समदृष्टी ठेवता. मीही आपली दासी आहे. आता आमचं कल्याण करणं हे तुमच्या हातात आहे. तेव्हा काहीतरी उपाय करा आणि याच्यातून मार्ग काढा असं आदितीने आपल्या पती कश्यपांना सांगितलंय. तेव्हा कश्यपाने तिला पयोव्रताची माहिती सांगितली. व हे पयोव्रत तू कर, त्यामुळे तुझी जी इच्छा आहे ती भगवान वासुदेवाला समजेल आणि तुझी इच्छा तो परमात्माच पूर्ण करील असं आश्वासन दिलं. आदितीने ते व्रत केलं आणि विष्णू स्वरूपामध्ये भगवान आदिती समोर प्रकट झाले. आदितीच्या मनातील देवांना पुन्हा वैभव प्राप्त करून देण्यासाठी
भगवान म्हणाले की आदिती भिवू नकोस, मीच तुझा पुत्र म्हणून जन्म घेईन, असे भगवान श्री विष्णूंनी आदितीला ते आश्वासन दिलं. त्यानंतर भाद्रपद शुद्ध द्वादशीला भगवंताने आदितीचा पुत्र म्हणून अवतार धारण केला. आदितीला अतिशय आनंद झाला. यालाच वामन द्वादशी म्हणतात. भगवंताने आपल्या योगमायेने जे रूप धारण केलं त्याचं दर्शन कश्यपांना झालं आणि त्यांनी देवाचा जय जयकार केला. आदिती आणि कश्यप यांच्या समोर भगवान ब्रह्मचारी वामनाचं बटुरूप घेऊन आलेले आहेत. ते उभे राहिले. हा अवतार आदितीसाठी भगवंत त्या ठिकाणी प्रकट झालेले आहे. कश्यपांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी या वामन भगवानचं उपनयन इत्यादी जे काही संस्कार आहेत ते दिले. त्यांना गायत्री मंत्र मिळाले. सवितृ नारायण यांनी गायत्री मंत्र दिला. बृहस्पतींनी त्यांना यज्ञोपवीत धारण करून दिलं. कश्यपाने मेखला दिली. पृथ्वीने मृगाजीनं दिलं. चंद्राने दंड दिला. आदितीने कौपीन आणि कटिवस्त्र दिले. आकाश देवतांनी त्या वामनाला छत्र प्रदान केलं. ब्रह्मदेवांनी कमंडलू दिला. सप्तर्षींनी दर्भ दिले. सरस्वतीने रुद्राक्षमाळा दिली आणि कुबेराने भिक्षापात्र दिले आणि जगज्जननी माता पार्वतीने या वामन नारायणाला भिक्षा प्रदान केली. आता त्या सर्व ब्रह्मर्षींच्या आणि देवदेवतांच्या सभेमध्ये वामन अत्यंत शोभून दिसू लागले. ब्रह्मतेज साक्षात असं हे ब्रह्मतेज बटुरूप घेऊन उभे होत आणि याच वेळेस भगवंताने हा अवतार धारण केला. त्यावेळी बली आपला अश्वमेध यज्ञ करीत होता. यज्ञामागून त्याचे यज्ञ चालूच होते. हे भृगुवंशी ब्राह्मण ऋषी त्याला बलिराजाला सर्व प्रकारचं सहाय्य करत होते. नर्मदे काठी भृगुकच्छ या ठिकाणी हा सुंदर यज्ञाचं अनुष्ठान सुरू झालेलं होतं आणि या यज्ञासाठी या वामनाने भगवान वामन तिथे जाण्यासाठी निघाले. जाण्याचं ठरवलं. त्यांनी आपले माता पिता कश्यप आणि आदिती यांना वंदन केलं. त्यांचा आशीर्वाद घेतला आणि वामन निघाले. एक लहानसा हा बाल ब्रह्मचारी मुलगा चालत चालत निघाला. त्याला सर्व देवांनी तर आपले सर्व प्रकारचं वैभव प्रदान केलेलं होतं. त्याचे सुकुमार असे पावलं पृथ्वीवर पडत होती आणि पृथ्वी स्वतःला धन्य धन्य म्हणत होती. तो चालत होता तर पृथ्वीला हादरे बसत होते. त्याची ती सुंदर पावलं. आता ती पावलं भृगुकृच्छ या स्थानाजवळ आली. यज्ञस्थानाजवळ भगवान वामन आले. यज्ञ करणाऱ्या ऋषींनी या वामनाला दुरूनच पाहिलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की हा जणू कोणी सूर्यच येत आहे. यांनी मानवी रूप धारण केलेलं आहे आणि हा भगवान सूर्यनारायण या ठिकाणी उपस्थित होतोय. विचार करू लागले, कोण आहे हा? सूर्य तर नाही ना, सनत कुमार तर नाही ना, असा ते तर्क करू लागले. आणि जेव्हा जेव्हा जसे जसे वामन पुढे येऊ लागले तसं तसं तिथल्या सर्व ऋषींचं तेज हे फिकट होऊ लागलं, फिके होऊ लागले. दैत्यगुरु शुक्राचार्य आणि तिथे जमलेले शिष्यगण आणि ब्राह्मण त्या तेजाकडे पाहतच राहिले. त्यांचे डोळे तसेच न मिटता त्यांनी निमिषही खाली असं डोळे मिटले नाहीत. ते मोहून गेले. ते भगवंताचं रूप होतं. तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. माझे चित्त तुझ्या पाया, माझे
चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया माझे चित्त तुझ्या पाया माझे चित्त तुझ्या पाया नोहे सारितानी राळे नोहे सारितानी राळे लवन मेळविता जळे लवन मेळविता जळे माझे चित्त तुझ्या पाया माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया माझे चित्त तुझ्या पाया तुका म्हणे बळी तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी जीव दिला पाया तळी माझे चित्त तुझ्या पाया माझे चित्त तुझ्या पाया दंड कमंडलू यज्ञोपवीत ते छत्र ती मुंजी मेखला कौपीन काखेत मृगछाला मस्तकावर त्या जटा बांधलेल्या त्यांचा गळ्यामध्ये रुद्राक्षमाळा जटेलाही रुद्राक्षमाळांचा वेढा दिलेला अत्यंत तेज मुखावर तळपत होते सर्व बालक रूपातलं ते शरीर हात पाय गाल ओठ नासिका कर्णद्वय मोहून गेले सर्व मोहून गेले पाहतच राहिले आणि हा भगवान येतोय कसा येतोय त्याचं ते प्रमाणबद्ध शरीर आहे आणि संथ पावले टाकत 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 तो यज्ञभूमीकडे येतोय वामनाने यज्ञ मंडपात प्रवेश केला सुंदर ते मनमोहक असं बटुरूप या ब्राह्मण अतिथीचे सर्व ऋषींनी उठून स्वागत केलं भगवान प्रवेश केला ब्राह्मणांचं तेज तर फिकट झालं होतं त्यांनी स्वागत केलं काय हे रूप आहे काय सौंदर्य आहे काय तेज आहे त्यांनी स्वागत केलं त्याची आरती ओवाळली सहस्त्रदीपे कैसी प्रकाशली प्रभा उजळल्या दश दिशा गगनी आली से शोभा उजळल्या दश दिशा गगना आली से शोभा काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहरले तुझी मूर्ती पहावया कोंदले से तेज प्रभा झाली से एक प्रभा झाली से एक नित्य नवा आनंद ओवाळिता श्रीमुख नित्य नवानंद ओवाळिता श्रीमुख काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहरले तुझी मूर्ती पाहावया आरिता आरती करिता तेज प्रकाशले नयनी तेज प्रकाशले नयनी तेने तेजे मीनला एकाएकी जनार्दनी आरती करिता तेज प्रकाशले नयनी तेज प्रकाशले नयनी तेने तेजे मीनला एका जनार्दनी काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहरले तुझी मूर्ती पहावया भगवान वामन अवतार की जय सर्वांनी हे रूप पाहिलं हात जोडले सर्व प्रकारची बुद्धी सगळ्यांची शुद्ध झाली तुझं पाहता समोरी दृष्टी न फिरे माघारी ती दृष्टी भगवंताच्या चरणावर जाळ समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो सगळ्यांची वृत्ती त्या समचरणावर गेली बलीने त्यावेळेस आदराने वामनाचा सत्कार केला काय रूप दिलंय बलीने ओळखलं नाही पण त्या रूपानेच सर्वांना मोहित केलं बली हा ब्राह्मण भक्त आहे
त्यांच्या प्रत्यक्ष बृहस्पतीने ते यज्ञोपवीत दिल्यामुळे ते दिसणारी ती सुंदरशी काया बलीने नम्र भावाने नमस्कार केला आणि पाद प्रक्षालनाला सुरुवात केली. पाद प्रक्षालन करायला सुरुवात केली. एक सुवर्णाचं तबक मागवलं. त्या तबकात भगवंताचे चरण ठेवले. भगवंताने चरण ठेवल्यानंतर एका सुंदरशा रत्नजडित अशा चौरंगावर भगवंत बसले. दोघी चरण त्याच्यात ठेवले. बली आता चरण धुतो आहे भगवंताचे. अति आनंद उमगी अनुरागा, अति आनंद उमगी अनुरागा, चरण सरोज पखारन लागा, चरण सरोज पखारन लागा. बरसी सुमन सुर सकल सिहाई, बरसी सुमन सुर सकल सिहाई, यही सम पुण्य पुंज को नाही, यही सम पुण्य पुंज को नाही. अति आनंद उमगी अनुराग, चरण सरोज पखारन लागा. बली भगवंताचे चरण धुतो आहे. रामचरित मानसात हे वर्णन केलेलं आहे. भगवंताचे चरण 2 जणांनी धुतलेले आहेत. एक म्हणजे राजा बलीने वामन अवतारामध्ये भगवंताचे चरण दोघी धुतले आहेत आणि दुसरे राम अवतारामध्ये केवटाने भगवंताला गंगेच्या किनारी त्या नावेत बसायच्या आधी भगवंताचे चरण धुण्याची मागणी केली आणि म्हणून अति आनंद उमगी अनुरागा, अत्यंत आनंदाने त्याने ते भगवंताचे चरण धुतले. चरण सरोज पखारन लागा. तो प्रत्यक्ष भगवंताचे चरण धुतो आहे. तो सोहळा पाहिल्यानंतर देवता आकाशातून पुष्पवृष्टी करतायत आणि सांगतायत, धन्य धन्य केवटा, तुझी धन्य आहे. येई सम पुण्य पुंज को नाही, याच्यासारखा पुण्यमान कोणी नाही. तसंच या ठिकाणी बलीने जेव्हा भगवंताचे पावलं धुतले, तो पावलं धुत असताना त्याच्या मनामध्ये त्या भगवंताच्या समचरणाविषयी जे भाव आहेत ते भाव या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेले. पाऊले पाऊले हरीची सुंदर पाऊले, पाऊले पाऊले हरीची गोमटी पाऊले, पाऊले पाऊले हरीची सुंदर पाऊले, पाऊले पाऊले हरीची गोमटी पाऊले. शिवाने उपदेशिले त्याची प्रल्हादे स्मरिले, शिवाने उपदेशिले त्याची प्रल्हादे स्मरिले. उपमन्या प्रसन्न झाले त्याची गजेंद्रे चिंतिले, उपमन्या प्रसन्न झाले त्याची गजेंद्र चिंतिले. पाऊले पाऊले हरीची गोमटी पाऊले, पाऊले पाऊले हरीची सुंदर पाऊले. अहिल्यासी उद्धारिले तेच द्रौपदीये धावले, अहिल्यासी उद्धारिले त्याची द्रौपदीये धाविले. यशोदेने ओवाळिले त्याची गोवर्धनी रंगले, यशोदेने ओवाळिले त्याची गोवर्धनी रंगले. पाऊले पाऊले हरीची सुंदर पाऊले, पाऊले पाऊले हरीची गोमटी पाऊले. शकटा अंगी उमाटले तेच बळी शिरी शोभले, शकटा अंगे उमाटले तेच बळी शिरी शोभले. शिवे शक्ती कथिले तेच युधिष्ठिरे पूजिले, शिवे शक्ती कथिले तेच युधिष्ठिरे पूजिले. पाऊले पाऊले हरीची गोमटी पाऊले, पाऊले पाऊले हरीची सुंदर पाऊले. बाप रखुमा देवी वारा त्याची विटेवरी शोभले, बाप रखुमा देवी वारा त्याची विटेवरी शोभले.
पाऊले पाऊले हरीची गोमटी पाऊले 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 हरीची सुंदर पाऊले 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 हरीची गोमटी पाऊले तडिद्वाससं नीलमेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरं त्रिष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। भगवान नमो गुरुभ्यं गुरुपादुकेभ्यं नमो परेभ्यः परपादुकेभ्यः आचार्य सिद्धेश्वर पादुकेभ्यं नमस्तुते लक्ष्मीपती पादुकेभ्यं। भगवंता एवढं भाग्य या राजा बलीचं की भगवंताची प्रत्यक्ष पावले जुन्याचं भाग्य या दोन जणांना पुराणात मिळालेलं आहे, एक राजा बली आणि दुसरा केवट राम अवतारामध्ये वामनाला बलीने आसन दिलं, तिथेच त्याची समर्पित वृत्ती जागृत झाली। आता कसा हा ओवाळू निधी असू पूजा केली, त्या छोट्याशा बटूचं कुशल विचारलं। बली म्हणाला, ब्राह्मण कुमार आपलं स्वागत असो, आओ भले पधारो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मी आपल्याला नमस्कार करतो, मी आपली कोणती सेवा करू? थोर ऋषींचं तप मी आज आपल्या रूपाने या ठिकाणी प्रत्यक्ष पाहत आहे। जगातलं सर्व विश्वाचं तेज मला आपल्या ठिकाणी प्रकट झालेलं दिसत आहे। भगवान माझे आज सर्व जे पितर आहेत ते तृप्त झालंय, माझा वंश पावन झाला आहे, माझा यज्ञ सफल झाला आहे। आपल्या येण्याने आजी जन्म सुफळ झाला गे माई, आजी जन्म सुफळ झाला गे माई, देखियले पाय विठोबाचे, देखियले पाय विठोबाचे, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळी व्हावा पांडुरंग, वेळोवेळी व्हावा पांडुरंग, तो मज व्हावा, तो मज व्हावा। बलीची वाचा कुंठत चालली। राजा बली वाचाल असलेला बली मूक झाला। मूकम करोति वाचाला, जे वाचाल होते ते सुद्धा मूक झाले, वेद सुद्धा तिथे स्तब्ध झाले, पुराण सुद्धा स्तब्ध झाले। काय आवडे ही रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसाच तू राहे, जो मी तुझं पाहे वेळोवेळा। भगवान बली सांगतायत आपल्या चरण प्रक्षालनाने ही सारी भूमी पवित्र झाली। पवित्र ती भूमी पावन तो देश, जेथे हरीचे दास नाही, जिथे हरीचा प्रत्यक्ष हरित प्रकट झालेला होता आहे, ही भूमी धन्य झालेली आहे। आतापर्यंत जेवढे जेवढे यज्ञ केला असेल, जेवढे जेवढे हवन केले असेल, ते पुण्य फळाला आलेले, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्योदयाचा ठरसा। मी विनंती करतो, हे ब्रह्मण आपण आलेला आहात, अतिथी आहात, अतिथी देवो भव, आपली काय इच्छा आहे? गाय, सुवर्ण, सर्व सोयींनी सुसज्ज असं घर, पवित्र अन्न पेय, विवाहासाठी आता आपला उपनयन झालेला आहे। पुढचा संस्कार म्हणजे विवाह संस्कार आहे, त्याच्यासाठी सुंदर अशी ब्राह्मण कन्या, संपन्न असं गाव, हत्ती घोडे रथ, जे काय हवं असेल ते भगवान मागा, हे सर्व देण्यास मी तयार आहे। राजा उदार झाला।
राजा बली उदार झाला आणि त्या भगवान वामनाला द्यायला तयार झाला. सर्वस्व देऊन टाकावी की काय असं मनामध्ये त्याच्या ही वृत्ती निर्माण झाली. वामनाने बलीची प्रशंसा केली. वामनाने बलीची प्रशंसा केलेली आहे. यजमानाची सुद्धा प्रशंसा केली पाहिजे, कारण त्यामुळे यजमान प्रसन्न होतो आणि त्याने जे दिलेलं असेल ते सुद्धा चिरकाल टिकणार असतं. जसा याचकांना प्रसन्न करण्यासाठी यजमान त्याला जे काही दान देतो त्याची इच्छा असते की याचक हा प्रसन्न व्हावा, पण याचकाचा सुद्धा धर्म आहे, याने सुद्धा यजमानाला प्रसन्न केला आहे आणि हे भागवत शिकवतं. प्रत्यक्ष नारायण ज्याची स्तुती सर्व वेद करतात. वेद जया लागी नित्य वाखानी ती, वेद जया लागी नित्य वाखानी ती. वेद ज्याची अखंड स्तुती करतायत तो भगवान याचक होऊन आज या ठिकाणी आलेला आहे आणि बलीची प्रशंसा करतोय. राजन, तू जे काही बोललास ते सारं तुझ्या कुलाला शोभणार आहे. तू एवढं जे काही देत आहे, काय दिलं पाहिजे, काय गरज आहे याचकाला, हे सुद्धा यजमानाला माहिती पाहिजे. आणि राजा, तुला हे सर्व माहिती आहे. एक याचकाला त्याला काय काय लागणार आहे, म्हणूनच तू मला ही सर्व यादी दिलेली आहे. तुझ्या कुलाला शोभून आहे आणि धर्मालाही धरून आहे. तू जे मला दान देतोयस ते धर्माला धरूनच देतो आहेस. तू मला पवित्र अन्न देतोस, सुसज्ज घर देतो, कन्या देण्याला, ब्राह्मणाची कन्या द्यायला तू तयार आहेस. संपूर्ण गाव तू मला देतोय, हत्ती घोडे हे सर्व जे काही देतोय हे धर्माला धरून आहे. आणि हे तुझं बोलणं यश देणारं आहे, मधुर आहे, अतिशय प्रिय आहे. आणि तू हे जे बोलतो आहेस याच्यातून तुझे गुरु प्रकट होत आहेत. गुरु प्रकट होत आहेत कारण तू प्रत्यक्ष शुक्राचार्यांचा शिष्य आहेस. शुक्राचार्यांचा अनुग्रह येत आहे. शुक्राचार्यांमुळे तुमच्या कुळामध्ये आतापर्यंत कोणी धैर्यहीन आणि कृपण राहिलेला नाही. गृहस्थी असून कृपण असणं याच्या एवढं दुर्भाग्य नाही. गृहस्थाने आपल्या ऐपतीप्रमाणे दान दिलं पाहिजे. धन पवित्र करदान. धन हे पवित्र होतं, दानाने त्याला पवित्रता येते. आणि तुमच्या कुळात प्रतिज्ञा करून कोणी ती मोडणारा नाही. एकदा दान दिलं तर मागे हात घेणारा नाही आणि रणांगणामध्ये कोणी भिणारा नाही. रणांगणामध्ये प्राण अर्पण करून जिंकू किंवा मरू अशा भावनेने तुमच्या या कुळात जन्माला आलेले आहेत. प्रल्हादासारखा महान असा भूपाल तुझा आजोबा आहे. हिरण्याक्ष तुमच्या कुळातलाच. त्याने सुद्धा विष्णूला दमवलं होतं, ही गोष्ट मला ध्यानात आहे. हिरण्याक्षाचा मृत्यूचा बदला घेण्यासाठी हिरण्याक्षाचा बंधू हिरण्यकश्यपू याने तर वैकुंठात जाऊन भगवान विष्णूला आवाहन केलं होतं. असे हे शूर वीर तुमच्या पराक्रमात आहेत. तुमच्याच वंशामध्ये विरोचन ब्राह्मणाचे एवढे ते भक्त होते की एकदा कपटांनी ब्राह्मणांनी देवाचं रूप धारण केलं आणि या विरोचनाकडून मागताना काय मागितलं. विरोचनाकडे ब्राह्मण रूपामध्ये देव गेले. विरोचनाने सांगितलं तुम्हाला काय हवंय, तर ब्राह्मणांनी त्याच्या आयुष्याचं दान मागून घेतलं. विरोचनाने ब्राह्मणांच्या रूपातले ते देव ओळखूनही पण रूप ब्राह्मणांचा असल्यामुळे आपला शब्द फिरवला नाही. त्याने आपलं सर्व आयुष्य त्या
ब्राह्मणाच्या रूप घेतलेल्या देवतांना अर्पण केलं. तुमच्या पूर्वजांची ही सर्व कीर्ती आहे आणि तुम्ही हा कुलधर्म पाळतात. खरोखर तुम्ही धन्य आहे. भगवान वामनाने यजमानाची केलेली ही स्तुती आहे. त्याची कुलाची परंपरा सांगितलेली आहे. आपल्या कुलाची परंपरा सांगण्या इतका अभिमान आपल्याला पाहिजे. कुलात असेच लोक जन्मात कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं की ही माझ्या बापाची मिरासी, तुमच्या बापदाद्यांची मिरासी म्हणजे पांडुरंगाची सेवा आहे. केवढं छाती ठोकपणे सांगितलं. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. रघुकुलाची रीत आहे. रघुकुल कोणाकडून काही मागत नाही. रघुकुल हे देणारं कुल आहे. रामाचं कुल आहे. तोच रघुवंशी हे रामाचं कुल आहे. भगवान श्री रामांच्या कुलात जसे कोणीही म्हणजे कंजूस निघालेला नाही. विभीषणाला दान रामाने देऊन टाकलेलं आहे. राज्य दान दिलेलं आहे. तुम्ही खरोखर धन्य आहात. हे बली, तुझं कुळ धन्य आहे. तुम्ही श्रेष्ठ दानी आहे. परंतु सांगू का, तुम्ही खूप दानी आहात हे मला ज्ञान आहे. पण तुम्ही अत्यंत अल्पसंतुष्ट असा आहे. संतोष हेच ब्राह्मणाचं बल असतं. दया, क्षमा, शांती, संतोष हे ब्राह्मणाचं खरं बळ असतं. मला काही नको. मी अल्पसंतुष्ट आहे. फक्त तू असं कर, तुझ्या आधिपत्याखाली हे सर्व त्रैलोक्य आहे. स्वर्ग, मृत्यू, पाताळ सर्व त्रैलोक्य तुझ्या अधिपत्याखाली आहे. सर्वत्र तुमचीच सत्ता आहे. पण मला फक्त याच्यातली थोडीशी जमीन हवी आहे. मी काही जास्त जमिनीचा भुकेलेला नाही. मला फक्त हे राजा, हे बली, मला फक्त 3 पावलं टाकता येईल अशी भूमी तू मला दान कर. आता तुला वाटेल की काय मागतो हा बालक, पण खरं सांगू का, मला या 3 पावलाशिवाय दुसरं काही नको आहे. मी ब्राह्मण, कोणी दानात दिलं तेवढंच घेणारा. त्यामुळे मला उभी राहायला तेवढी हक्काची जागा असावी. म्हणून मला तू फक्त 3 पावलं जमीन दे. मला या त्रैलोक्यामध्ये कशाचीही आता हाव राहिलेली नाही. काहीही मला नको आहे. ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हीच खरी माझी संपत्ती आहे. मी ब्रह्मचारी आहे. अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. ब्रह्मम चरती इति ब्रह्मचारी, ब्रह्मम चरती इति ब्रह्मचारी. जो ब्रह्मतत्वामध्ये सारखं ज्याचं विहार असतो तो ब्रह्मचारी. ब्रह्मतत्वात ज्याचा विहार असतो. मला फक्त 3च पावले पाहिजे. परमात्म्याने सुद्धा आपल्याजवळ 3च पावलं मावतील त्याची इतकी जमीन आपल्याजवळ मागितलेली आहे. प्रत्येक प्राणी मात्राजवळ भगवान अजूनही 3च पावलं जमीन मागतोय. 3च पावलं. कोणती आहे 3 पावलं? आपण देत नाही. आपण देत नाही आणि देताना आपण खोटा भाव मनात ठेवतो. 3 पावलं जी राजा बलीला मागितली तीच 3 पावलं आजही या क्षणी भगवान तुमच्या आमच्या जवळ मागतायत. आणि ती 3 पावलं म्हणजे काया, वाचा आणि मन. काया, वाचा, मन ही 3 पावलं भूमी हा भगवान, तो पांडुरंग आपल्या जवळ मागतोय. आपण देतो का हे पहा. ज्या दिवशी आपण हे द्यायला तयार होऊ तेव्हा काया, वाचा, मन अर्पण केलं तेव्हा त्याचं पाऊल आपल्या मस्तकावर पडतं. आपण फक्त शब्द म्हणतो, कायेन वाचा मनसे इंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. हा फक्त श्लोक म्हणतो. हा श्लोक आहे. हे कलेवर आहे शब्दांचं. हे शब्दांचं कलेवर आहे. पण आतमधला आत्मा काय आहे? काया, वाचा आणि मन. काया, वाचा, मन ज्याने भगवंताला अर्पण केलं तेव्हा त्याच्या मस्तकावर तो वामन
पाय ठेवल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचे ते पदचिन्ह आपल्या मस्तकावर उमटल्याशिवाय राहणार नाही. आता हा बालक आहे, बलीला हसू यायला लागलं. बली हसू लागला. अरे काय मागतोय ब्राह्मण बाळा, तू गोष्टी तर फार मोठ्या मोठ्या करतोयस, पण तुझी बुद्धी मात्र काही तेवढी परिपक्व दिसत नाही, ती बालकासारखीच आहे. अरे आपला लाभ काय, उद्या काय होणार, काय नाही, तुला अहित हित समजत नाही. कलियुगात लोक किती विमा काढून ठेवतात. आपल्याला मिळेल तेवढंच, परंतु आपल्यानंतरही बाकीच्यांना मिळायला पाहिजे याची सर्व सोय करून ठेवतात. आणि ब्राह्मण बाळा, तू फक्त 3च पावलं जमिनार, काय होणार त्या 3 पावलं जमिनार, तुला तुझं हित कशात आहे हे काही समजत नाही. अरे मी त्रैलोक्याचा अधिपती आहे. तू मला मधुर भाषणाने एवढे मी प्रसन्न मला तू केला आहे. किती सुंदर बोलतो रे, बोबडं बोलत नाही, तू बालक आहेस पण किती सुंदर बोलतो. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या बोलविल्या वेदू बोले. अरे वेद सुद्धा त्याचा निश्वास आहे. तू किती सुंदर बोलतो, मला तुझं बोलणं फार आवडलं बाळा, फार छान बोलतोस रे. अरे तू 3 पावलं काय, तुला खंडच्या खंड पृथ्वी दान करीन. आणि एक लक्षात ठेव, बली सांगतोय वामनाला, बली सांगतोय वामनाला, तू एकदा का माझ्याकडून दान घेतलंस तर दुसऱ्यांदा तुला कोणाकडे जायची जरूरच नाही, तुला कोणाचकडे तोंड वेंगारावं लागणार नाही. तुला जन्मभर पुरेल, जन्मभर काय पिढ्यान पिढ्या पुरेल एवढं तुला मी दान देतो आहे. तर आता काय, तू लहान आहेस त्यामुळे काय बोलावं. वामन मनातल्या मनात असले, गालातल्या गालात असले, राजाधिराज बलिराज तू द्यायला तयारच आहे, मान्य आहे मला, परंतु संतोष शांती हे ब्राह्मणाचं बल आहे. मी ब्राह्मण आहे, त्यामुळे एक लक्षात ठेव, ज्याला संतोष नाही त्याला जगातले सगळे जरी भोग दिले तरी ते त्याला पुरणार नाही. पण जो संतोषी असेल त्याला थोडंही दिलं तरी त्याला ते प्राप्त होईल. ज्याला 10 एकर जमीन दिली तो 20 एकरची अपेक्षा करील, ज्याला 20 एकरची दिली तो 100 एकरची अपेक्षा करील, ज्याला एखादं गाव दान केलं तो राज्यदान मागण्याची इच्छा करील. अरे या लोभापायी किती किती गेले, ऋतू गेला, गय गेला, सगळे गेली. सप्तद्वीप आपल्या ताब्यात ठेवले परंतु त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही. मला वाटतं जेवढं काही आपल्या प्रारब्धेची मिळे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची बरे पोट तुका करीना बोभाट, जे आपल्याला मिळेल ठेविले अनंते तैसेची राहावे, किती असू द्यावे समाधान. हे समाधान, समाधान सारखं सुख नाही. राजा किती राजी होऊन गेले. कबीरा इस संसार में भूपति भय अनेक, मैं और मेरी कहते रहे लेना गए कुछ एक. कबीरा इस संसार में भूपति भय अनेक. या संसारात कितीतरी राजे महाराज आले, मैं और मेरी कहते रहे लेन गए कुछ ये. जोपर्यंत जिवंत होते, हे माझं, मी असा आहे, मी बलवान आहे, हे माझं, हे राज्य माझं, हा इलाका माझा, मैं और मेरी कहते गए रहे. परंतु जाताना त्यांनी बरोबर काहीही नेलं नाही. कवडी कवडी माया जोडी, रुपया लाख करोड, चलती बेरी कुछ नहीं मिला, लई लंगोटी तोड. लाखो रुपये जमवतात एक एक पैसा करून, पण शेवटी अंत्यसमयाला जेव्हा ते
पार्थिव चितेवर ठेवलं जातं आणि शेवटी तो एक विधी असतो की त्याचा करदोडा जो कमरेला असतो तो तोडून टाकावा लागतो. तो तोडून टाकावा लागतो. त्याची लंगोटी आणि तो करदोडा तोडून टाकावा लागतो. म्हणून चलती बेरी कुछ न मिला, लई लंगोटी तोड. माटी कहे कुमार से तू क्या रोंदे मोहे, एक दिन ऐसा आएगा मैं रोंदूंगी तोहे. माटी कहे कुमार से तू क्या रोंदे मोहे, एक दिन ऐसा आएगा मैं रोंदूंगी तोहे. राजा हे लक्षात घे, ज्यांची इंद्रिय ताब्यात नाही त्याला कितीही दिलं तरी तो आवरत असतो, असंतुष्टच राहतो. खरी मुक्ती संतोषात आहे आणि असंतोषामुळे जन्म मृत्यूचे फेरे आपल्याला भोगावे लागतात. परंतु तू द्यायला तयार आहे. मला इतकं नको आहे, मला माझ्या गरजेपुरतच हवं आहे. तेरे द्वार खडा भगवान भगत भर दे रे झोली. तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे झोली. जुगर जुगर रहेगी तेरी शान, तेरा होगा बड़ा एहसान भगत भर दे रे झोली. तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे झोली. राजा बली तर ऐकतच राहिला. राजा बली मुग्ध झाला. तो छोटा ब्रह्मचारी असलेला वामन अवतारातला भगवान बलीला संतोषाचं महात्म्य, समाधानाचं महात्म्य सांगतोय. संतुष्टता काय असावी याचं महात्म्य सांगतोय. राजा बली हरला. ज्याला दानाचा गर्व झाला होता तो हरला. ठीक आहे बाळा, तुझं मनासारखं होऊ दे. तुला जे पाहिजे असेल तितकंच तू घे. बलीने सुवर्णाची गोमुखी हातामध्ये घेतली. नवरत्नांनी ती अशी मढवलेली होती. आता काय होणार? आता सर्व दरबार, तो जो काही यज्ञ मंडपात समारंभात बसलेले आहेत ते त्यांच्या हातातल्या वस्तू हातातच. सगळी तयारी झालेली. सर्व सदस्य अवाक राहिले. यज्ञ मध्ये आहुती टाकायचंही काम बंद झालं. काय बोलतो हा बालक? काय तत्वज्ञान आहे? काय जीवनाचा संदेश हा बालक देतो आहे? यज्ञ मंडपातील सारे सदस्य अवाक होऊन पाहत होते. दैत्यगुरु शुक्राचार्य आपल्या आसनावर बसून हा सर्व प्रकार पाहत होते. ही भगवंताची लीला पाहत होते. शेवटी गुरु आहे. शिष्याचं कल्याण करणं गुरुचं कर्तव्य असतं. संकट काळात गुरु धावून येतो. त्यांच्याने राहावे ना. ते म्हणाले, राजा बली थांब थांब. अरे दानशूरपणाच्या घमिंडीत राहू नकोस. या घमिंडीत काहीतरी संकट येऊन उभं राहील हा संकल्प करू नको. शुक्राचार्यांनी ओळखलं होतं. अरे हा कोण आहे माहित आहे का तुला? लक्षात घे, हा छोटा बालक नाही, हा बटू नाही, तर हा येथे असे देव उभा, येथे असे देव उभा, समचरणाची जैसी शोभा, समचरणाची जैसी शोभा, तडिद्वाससं नीलमेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. साक्षात परब्रह्म भगवान विष्णू आहे.
अरे याची 3 पावलं म्हणजे लहान मुलाची बटूची पावलं नाही रे. अरे याचं एकच पाऊल सर्व व्यापून मया ततिदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना, असं याचं पाऊल आहे. देव दानव ब्रह्मा विष्णू महेश गणेश शेष यांनाही याचं पाऊल मोजता आलेलं नाही. सावध हो, सावध हो. अरे हा तिन्ही लोक एकाच पायात मापून घेणारा आहे. इकडे भगवान आहे, हा बलीचा तो प्रसंग जर आपल्या डोळ्यासमोर आणा. इकडे भगवान साक्षात विष्णू भगवान उभे आहेत आणि एकीकडे गुरु आहेत, एकीकडे गुरु आहेत आणि एकीकडे भगवान आहे. शास्त्र सांग गुरु गोविंद दोनों खडे काके लागू पाय, बलहारी जो गुरु की जिन गोविंद दियो बताय. गुरु गोविंद दोनों खड़े काके लागू पाय, बलहारी जो गुरु की जिन गोविंद दियो बताय. राजा बलीने आपल्या गुरुची आज्ञा मानली नाही. शास्त्र सांगताय की परमेश्वरापेक्षा गुरु मोठा असतो, पण इथे शास्त्राची आज्ञा बलीने मोडलेली आहे. पुराण काळामध्ये हे 3 लोक आहेत की ज्यांनी ज्या शास्त्राने सांगितलेल्या आज्ञा आणि मर्यादा तोडलेल्या आहेत. बली अपना गुरु त्यजो, बलीने गुरुची आज्ञा मानली नाही. बली अपना गुरु त्यजो, रीता त्यजो प्रल्हाद. भरत अपनी माता त्यजो, पिता त्यजो प्रल्हाद. भरताने मातेची कैकेयीची आज्ञा मानली नाही. तिने सांगितलं होतं की भरता आता तू राज्यावर बैस. तेव्हा भरताने तिची आज्ञा पालन केली नाही. भरत अपनी माता त्यजो, पिता त्यजो प्रल्हाद. बलि अपना गुरु त्यजो, श्री रामचंद्र के काज. मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव हा भारतीय संस्कृतीचा मूल मंत्र आहे. पण या तिघांच्या याच्यामध्ये आपण जर विचार केला, भरताने आपली मातेची आज्ञा मानली नाही, प्रल्हादाने आपली पित्याची आज्ञा मानली नाही, आणि आता राजा बलीने आपल्या गुरुची आज्ञा मानली नाही. कारण देव जोडे तरी करावा अधर्म, देव जोडे तरी करावा अधर्म. देवाची प्राप्ती होत असेल तर अधर्म करायलाही हरकत नाही, असंही एक अपवादाला नियम आहे. म्हणून तर हे जय विजय जे आलेले आहेत त्यांनी कोणतीही आज्ञा देवाची मानली नाही, आणि म्हणूनच त्यांचा उद्धार भगवंताने अवतार घेऊन केलेला आहे. तो सांगतो, शुक्र सांगतायत की हा तिन्ही लोक एका पावलानेच व्यापून टाकशील, मग तुझ्याजवळ काय राहणार आहे? तू स्वतः कुठे जाशील? अरे याने दान मागताना सहज मागितलं नाही, हा पूर्व तयारी करूनच आलेला आहे. याने पूर्व तयारी केली आहे. नुसतं बोलायला काय लागतं? तू म्हणतो की मी दान देईल, देतो तोंडानं म्हणणं सोपं आहे, पण प्रत्यक्ष देणे याच्यामध्ये अंतर नाही. बोलणं आणि देणं याच्यामध्ये अंतर आहे. प्रतिज्ञा करायला माझी नाही म्हणायची, मी नाही म्हणत नाही, पण एक लक्षात ठेवा, ऋत आणि सत्य याच्यामध्ये अंतर आहे. काही वेळा असत्य सुद्धा शोभून दिसतं. आता ऋत आणि सत्य, ऋतम वच्मि सत्यम वच्मि अवक्तारम अवश्रोतारम, हे जे काही मंत्र आपण गणपती अथर्व शीर्षात पाहतो, तर ऋतू म्हणजे काय आणि सत्य म्हणजे काय? ऋतम वच्मि सत्यम वच्मि. तर ऋत म्हणजे काय? तर ऋत या शब्दाचा अर्थ होतो मंत्र स्वरूप जी तेज आहे, मंत्र स्वरूप जी शक्ती आहे ते ऋत आहे.
आणि तो नियतीचा अहंकार असतो. तो नियतीचा अहंकार असतो, कोणालाही बदलता येत नाही. तो आदिपुरुषाचा गुरु ज्ञानेश्वरीत वर्णन केलेला आहे. तो त्रिकाला बाधित असतो. आणि ऋताचा संबंध हा आत्मतत्वाशी असतो. ऋतं वची, सत्यम वची. सत्य नंतर आहे, आधी ऋत शब्द आहे. याचा संबंध आत्मतत्वाशी आहे. आणि सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे व्यवहारातील सदाचार. सत्याने व्यवहार होतात, ऋताने सर्व विश्व चालतं. सत्याने जगातले व्यवहार होतात. लक्षात घ्या हे शब्द जरा नीट. या गोष्टी समजून घ्या. भागवतकारांनी आपल्याला समजवण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा पुन्हा भागवत ऐकायची जरूर पडणार नाही. सत्य म्हणजे व्यवहारातील सदाचार, ज्याला आपण आपल्या आता सध्या पारिभाषिक शब्दात म्हणतोय खरं. तो खरं बोलणार आहे, त्याचा सन्मान वाटतो. त्याचा सन्मान वाटतो. व्यवहारामध्ये त्याला फार महत्व आहे. शब्द बदलवणारा, पलटवणारा असेल तर त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. व्यवहारातील जीवनातील ती एक कबुलात असते. तो बोलला म्हणजे परत हा शब्द घेणार नाही. सत्य म्हणजे आपल्या व्यवहाराला ती कलाभूत लावलेली असते. एखादा वस्त्र असतं, रुमाल म्हणा, काही पिशवी म्हणा, त्याला असे बाहेरून एक झालर लावलेली असते आणि ती झालर शोभून दिसते. आपण एखादं चित्र काढतो, मुलाला सांगा, तर मुलाने चित्र काढल्यानंतर, पूर्ण झाल्यानंतर त्या चित्राला पूर्णपणे एक आउटलाईन देण्यात येते. आणि आउटलाईन दिली गेली की ते चित्र अधिक शोभून दिसतं, ते खुलून दिसतं. तसं व्यवहार या सत्यामुळे शोभून दिसतो. व्यवहारातलं जे एक तेज असतं, व्यवहारातलं एक तेज असतं, ते तेज म्हणजे सत्य आहे. आणि त्याच्यामुळे जो कोणी त्याचा वापर करतो त्याची जगात किंमत वाढते. म्हणून गांधींचे असं म्हटलं होतं की सत्य आणि अहिंसा हे त्यांचं बल होतं. याच्या आधी काही सत्य आणि अहिंसा लोकांना माहिती नव्हती का? होती. भगवान बुद्धांनी तर याच्या आधीच सांगितलेली होती. सत्य आणि अहिंसा, सत्यमेव जयते हा उपनिषदातला मंत्र आहे. परंतु त्याची खरी जपणूक महात्मा गांधींनी केलेली आपण आपल्या समाजाने पाहिली आहे, आपल्या राष्ट्राने पाहिली आहे, जगानेही पाहिलेली आहे. आणि म्हणून तिचा वापर महात्मा गांधींनी केला, म्हणूनच तो महात्मा ठरला. हे सत्य. आणि ऋत म्हणजे आत्मतत्वाशी संबंधित असलेला जो विषय तो ऋत, आणि व्यवहाराशी संबंधित असलेला विषय म्हणजे सत्य. ऋत म्हणजे रामबाण होय, सुटला की सुटला. प्राण शरीर से एकदा सुटला, प्राण निघून गेला, परत येत. बाण धनुष्य से और शब्द जबान से. बोलताना शब्द गेला 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 गेला. ते लिलावामध्ये 3दा बोल्या होतात. नंतर कोणालाही बोलता येत नाही. 3 वार केलं जातं. तो 3 वार म्हणजे या त्रैलोक्यात तो शब्द गेला आहे, आता तो परत येणार नाही, असा त्याचा अर्थ होतो. सत्य म्हणजे हा अग्निबाण आहे, रॉकेट आहे. अग्निबाण, रॉकेट अंतराळात सोडलं गेलं तरी त्याचं संचालन पृथ्वीवरूनच त्याचा कंट्रोल केला जातो. अंतराळात यान सोडले जातात, कंट्रोल कुठून होतो? पृथ्वीवरून होतो. हे सत्य. ऋताला कोणीही कंट्रोल करू शकत नाही. ऋताला कोणीही कंट्रोल करू शकत नाही. ऋत हे रसायनाच्या भाषेत जर विचार केला तर डिस्टिल वॉटर आहे. आपण याचा विचार करतोय. ऋत आणि सत्य हा फरक समजून घेत आहोत. जरा नीट लक्ष द्या. थोडं विषयांतर होईल पण अवांतर होणार नाही. ते डिस्टिल वॉटर आहे आणि सत्य हे ड्रिंकिंग वॉटर आहे.
सत्य हे ड्रिंकिंग वॉटर आहे, तर ऋत हे डिस्टिल वॉटर आहे. पिण्यासाठी कोणी डिस्टिल वॉटरचा उपयोग करत नाही आणि इंजेक्शन मध्ये कोणी ड्रिंकिंग वॉटरचा उपयोग करत नाही. दोघी वॉटरच, पण दोघांमध्ये हा मोठा फरक आहे. म्हणून ऋतम वचमी, सत्यम वचमी, माझा शब्द आत्म्यापासून निघाला पाहिजे, आत्मतत्वातून निघाला पाहिजे. ती परावाणी आहे आणि ही वैखरी आहे. वैखरीचा अनुभव सगळ्यांना येतो. तेव्हा राजा बली या सर्व गोष्टी पाहतो आहे. त्याने ती प्रतिज्ञा केलेली आहे आणि शुक्राचार्य त्याला सांगतायत, तू प्रतिज्ञा तर केली आहे, परंतु प्रतिज्ञा ही अविचाराने केली आहे. ज्याने दान मागितलं आहे त्याने फार विचारपूर्वक मागितलेलं आहे. आणि जर का त्याला तू त्याची इच्छा पुरवू शकला नाही, शुक्राचार्य राजा बलीला म्हणजे आपल्याला शिक्षाला सांगतायत, तर जगामध्ये मात्र तुझी अपकीर्ती होईल, तुला जगणंही मुश्किल होईल. बली, संकल्प सोडू नको. दैत्यगुरु शुक्राचार्य बलीला मोठ्या तळमळीने आणि समजावून सांगत होते. बली म्हणतो, गुरुवर्य, मी दान देणार ते देणारच, काही झालं तरी मी माझा गृहस्थाश्रम पाळणार आहे. गृहस्थाने दान देताना जर सल्ला केलं, जे बोलला ते दिलं पाहिजे. आणि समजा हा काय करेल, हा विष्णू सांगतायत तुम्ही, हा विष्णू आहे, त्याने लढाई केली तर मला रणांगणात मारणार नाही का? हा तर मारेल, परंतु मरण कसं असावं? मरणा मरणा सब कोई कहे, मरना न जाने कोई, एक बार ऐसा मरना फिर मरना कभी ना होय. एकदाच मरावं माणसाने. जर याला दान दिलं नाही, मी शब्द मागे घेतला, तर युद्ध होईल आणि युद्धामध्ये हा मारेल. तर आता मला काही त्याची खंत नाही, जाऊ द्या. आणि जर समजा हा विष्णू नसेल तर मला काही याला हरवणं हा साधा जर कोणी याचक असला तर याला त्याचं शिर उडवायला मला काही वेळ मिळणार नाही युद्धामध्ये. त्यामुळे मी दान दिलं, मेलो, युद्धात जरी मेलो तरी सगळ्या बाजूने माझं कल्याण आहे. दैत्यगुरु शुक्राचार्यांना हा स्वतःचा अपमान वाटला. काही केलं तरी हा ऐकत नाही आणि त्यांनी सांगितलं की राजा बली, तू गुरुची अवज्ञा करतोयस, जा, मी तुला शाप देतोय, तू गुरुचा अपमान केला आहे. स्वतःला तू पंडित समजतो आणि ब्राह्मणाचा तिरस्कार केलेला आहे, गुरुचा तिरस्कार केला आहे. आणि तू पहिल्यांदा या बटूला हसलेला आहेस. हा छोटा बालक आहे म्हणून तू हसलाय. तुझ्याकडून हे अपराध घडलेले आहेत. आता तुझा वैभव नष्ट होण्याची वेळ आलेली आहे. राजा बली, तू माझी अवज्ञा केलेली आहेस, जा, तुला नरकातही जागा मिळणार नाही, तुला नरकात जावं लागेल. अशा प्रकारचा शाप शुक्राचार्यांनी आपला शिष्य बली याला दिलेला आहे. बलीने हात जोडले आणि तो शाप सुद्धा स्वीकारलेला आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सिद्धाकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. भारत माता की जय. नमो नारायणा, नमो नारायणा, नमो नारायणा.